परवा तुळजापूर तालुक्यातील मेसाईजवळ येथील सुनीता बालाजी जगताप व तिथले सरपंच नामदेव निकम यांचा मला फोन आला की भैया असं रिन्यू जी पवनचक्की आहे ते पवनचक्कीचे काही गुंड लोक 60-70 लोक घेऊन येऊन इथं आमच्या शेतामध्ये विनाकारण आम्हाला दाबदडपशाही करत आहेत आणि काम करू द्या असं म्हणत आहेत। मी तिथं गेलो, मी स्पॉटवर गेल्यानंतर परिस्थिती बघितली की 60-70 जण युवक पोरं होते, ते सगळे आणि बाउन्सर होते कंपनीने लावलेले। तर ते शेतकऱ्यांना दमदाटी करत होते, आम्हाला काम करू द्या नाहीतर आम्ही तुम्हाला खलास करतो। अशा प्रकारच्या अनेक घटना तुळजापूर तालुक्यात झालेल्या आहेत। मला कलेक्टर साहेबांना आणि SP साहेबांना एवढंच सांगायचं आहे की साहेब, हे काही बिहार नाही आणि ह्या तुळजापूर तालुक्यामधील गरीब शेतकऱ्यांना रिन्यू कंपनी ही खूप गुंडगिरी व दाबदडशाही करते, कुणाला मारतो, कुणाला खलास करतो, बाहेरचे गुंड आणून हे दाबदडशाही करून शेतकऱ्यावर अन्याय करतात। आणि काही जणांना तर आता असा प्रश्न पडला आहे की आपण आत्मदहन करावं का शेती त्यांना देऊन टाकावी, असे प्रश्न पडलेत। कारण का त्यांनी पोलीस प्रशासनाकडून मदत मागितल्यानंतर कुठलंही पोलीस प्रशासन त्यांना मदत करत नाही, हे स्वतः मी अनुभवलंय। तिथले बीट अंमलदार हे त्यांना त्यांचं आणि रिन्यू कंपनीचे महिन्याचे हप्ते ठरलेले आहेत। रिन्यू कंपनी फोन केल्यानंतर ते 5 मिनिटात जातात, पण शेतकऱ्याने फोन केल्यानंतर ते 2-2 दिवस तिथं जाऊ शकत नाहीत। हे मी स्वतः अनुभवलेलं आहे। त्या दिवशी मी स्वतः फोन केला होता PI साहेबांना, PI साहेब मला म्हणले तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढा, मी बघतो। त्याच्यानंतर एकही त्यांचा अधिकारी आला नाही। संध्याकाळी 7 वाजता ते अधिकारी तिथे गेलेत आणि ते शेतकऱ्याला दाखवलेत। ते फुलसुंदर आणि पॉप्युलेट म्हणून एक बीट अंमलदार आहेत, हे दोघं मिळून त्या कंपनीचे त्यांचं हप्ते ठरलेले आहेत आणि हप्ते ठरल्यानंतर ते कुठल्याही शेतकऱ्याकडनं बोलत नाहीत, ते डायरेक्ट कंपनीकडनं बोलतात। आणि माझी प्रशासनाला एकच सांगणं आहे की इथं ह्याच्या पुढे असली गुंडगिरी चालणार नाही आणि जर शेतकऱ्याला काय झालं तर याला सगळं जबाबदारी प्रशासन राहील, जेणेकरून त्या रिन्यू कंपनीची गुंडगिरी थांबली पाहिजे। त्यांनी इथं स्पॉन्सर ठेवायचं काय काम नाही, त्यांनी प्रायव्हेट गुंड आणायचं काय काम नाही। कंपनी, शेतकरी आणि प्रशासन या तिघाचा समन्वय असल्यानंतर कुठलीही अडचण येणार नाही। त्यांनी जे म्हणतात ना शेतकरी चुकीचं बोलतात, शेतकरी खोटं बोलतात, तर माझं त्यांना आव्हान आहे की येत्या 8 दिवसामध्ये जर तुम्ही याच्यावर योग्य नाही कारवाई केली तर आम्हाला लोकशाही मार्गाला आंदोलन करण्यात येईल आणि रिन्यू कंपनीची चाललेली गुंडगिरी, दाबदडपशाही आणि आदिलशाही ही आम्ही संपूर्णच टाकणार। ही तुळजापूर तालुका आहे, हा काय बिहार नाही। आणि रिन्यू कंपनीला प्रशासनाला माझं सांगणं आहे आणि SP साहेबांना माझी ह्या बाईटद्वारे विनंती आहे, साहेब खूप म्हणजे एवढा भोंगळा कारभार चालू आहे तुळजापूर पोलीस स्टेशनचा की न सांगण्यासारखे विषय आहेत। कारण आमचेच दात आणि आमचेच होत आहेत, त्यामुळे मला काही सांगायचं नाही साहेब। आम्ही निवेदन दिले, त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे। कारवाई नाही झाली तर आम्ही लोकशाही पद्धतीनं तुळजापूर तालुका काय आहे ते रिन्यू कंपनीला आणि प्रशासनाला दाखवून देऊ, एवढंच माझं निवेदन सांगणं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी।